जिल्ह्यात वरुणराजाने पाठ फिरवल्यामुळं भूजल पातळीवरती याचा परिणाम होताना दिसून येत आहे. जमिनीमध्ये आता पाणी जे आहे ते शिल्लक नाही, तर दुसरीकडे विहिरी असतील किंवा नदी नाले असतील हे सर्व आटलेले आहेत. त्यामुळं आता या शेतकऱ्यांवरती पिकं जगवण्यासाठी आता या पद्धतीने पाणी जे आहे ते दिलं जात आहे. थोड्या थोड्या प्रमाणावरती जे पिकं आहे त्या पिकांना पाणी मिळेल आणि पाणी मिळाल्यानंतर जीवनदान मिळेल, यासाठी या शेतकऱ्यांकडनं आता एक नवीन असं उपाययोजना जी आहे ती केली जात आहे. आपल्यासोबत शेतकरी आहे. भाऊ, काय सांगणार? सध्या पाणी नाही राहिलेलं आहे तुमच्या विहिरींमध्ये, पिकं पण जगवायचे आहे. कशा पद्धतीने पाणी देताय तुम्ही आता? आता पाऊस बी 5-7 दिवस पासून येत नाही. विहिरीमध्ये पाऊस नाही, म्हणजे पाणी नाही. मग आता बाहेर टँकर मध्ये पाणी आणून थोडं थोडं जीवदान देऊन राहिला, तिला थोडं थोडं पाणी टाकून राहिलो बस. तेवढं मग 8-10 दिवस ती जगून राहणार. मग नाही, पण आता तुम्ही लागवड केलेली आहे, कापसाची लागवड केली आहे किंवा इतर जे काही पिकांची लागवड केली आहे, त्या सर्वच पिकांची आता अशीच परिस्थिती आहे का? सगळे असे आखो 5-7 दिवस पाऊस नाही आला, सगळे आवासे म्हणजे उडून डायरेक्ट जडून जाणार सगळे. म्हणजे केलेला खर्च असेल किंवा वाया खूप वाया मोठा. जाणार, सगळं वाया जाणार. नवीन आखो ट्रॅक्टरने बैलांनी खेळ करून नवीन आखो पिकं वगैरे लावावं लागणार. अहो आणखी लगे कपाशी डबा वगैरे ते पैरे सब आपला शेंगाचं बिवारं सगळं विकत आणावं लागेल. परत लय मजुरीला पैसे लागणार. म्हणजे तुम्ही स्वतः पाणी याच्यासाठी देताय की खूप मजुरी वाढलेली आहे किंवा मजूर हा. मिळत नाही? हा, त्याच्यामुळे मग कसं आहे, थोडं थोडं दिलं म्हणजे 4-5 दिवस ते धीर मारणार ते झाड. त्याच्यानंतर मग पाऊस आला, मग तेवढं म्हणजे बसून राहणार ना, म्हणजे खर्च तेवढा बसून जाणार आमचा. निश्चितच आपण पाहू शकतो की केलेला खर्चही निघणार नाही, अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती या शेतकरी राजांवरती आलेली आहे. पिकं जगवण्यासाठी आपण कशा पद्धतीने पिकं जगवले गेले पाहिजे किंवा आपले पिकं जगले पाहिजे, याच्यासाठी शेतकरी राजा जो आहे तो आता धडपड करताना दिसून येत आहे. तर येणारे काही दिवस जर पाऊस आला नाही तर हे पिकंही जगतील का नाही जगतील याची देखील शाश्वती आहे ती समोर राहिलेली नाही, अशीच काहीशी परिस्थिती उद्भवलेली आहे. जितेंद्र बैसारे, TV9 मराठी, हसाने, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.